चिंचोके, बनावट खडे, नकली नाग अशा अनेक भूलथापा मारत खरातने अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलंय। याच भोंदू खरातने 1 किलो मधाची बाटली चक्क 9 लाखांना विकली आहे अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। हे मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याच्या भूलथापा त्याने मारल्या आणि लाखोंच्या घरात ही मधाची बाटली विकली। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना हे मध विकला जायचा। एल्विश हनीच्या नावाखाली विकला जाणारा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतनं मिळत असल्याचा बनाव खरातने केलेला। हा मध विकून त्याने मिळवलेली रक्कम ट्रस्टच्या नावे ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। दरम्यान अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली। भोंदू खरातने नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान केला। तर खरातला स्वतःला सिद्धपुरुष समजायचा असं वकिलांनी म्हटलेलं आहे। खरातच्या ताब्यातनं एका काळ्या रंगाची रिव्हॉल्वर, 31 जिवंत तर 5 वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली। तर कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला ते बघूया। सरकारी वकील म्हणाले कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता असं खरात सांगायचा। खरातकडे 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप मिळाली। खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर, 31 काडतुसंही मिळाली। खरातनं नरबळी दिल्याचा संशय आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलं। तर खरात वाघ, साप हे लोकांना दाखवायचा। हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा। खरातने हरणाची हत्या केल्याचा संशय आहे अशी शंका सरकारी वकिलांनी उपस्थित केली, बोलून दाखवली। खरातवर वन कायदा लागू होऊ शकतो सरकारी वकिलांचं हे म्हणणं, तर आरोपीच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? खरातचा 7 दिवसांपासून तपास सुरू आहे। खरातला पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाहीये। खरात प्रकरणी पेनड्राईव्हचा कुठेही उल्लेख नाही। तर अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी नाहीये। रजिस्टर ऑफिसमधनं कागदपत्र मिळू शकतात, कोठडीची गरज नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं। तर पीडितेच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आपल्या समोर आहे। खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा आहे। 7 दिवसांची कोठडी द्यावी, कारण यातून समाजात संदेश जाणार आहे। तर आरोपी अशोक खरात यावेळी काय म्हणालाय? मला साप वाघाविषयी काहीही माहित नाही। मी हे सगळं पहिल्यांदाच ऐकतोय। मंदिरात जायचो तेव्हा 100 लोक असायचे असं आरोपी अशोक खरातने म्हटलं। 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरही दिली आहेत असंही आरोपी अशोक खरातने कोर्टामध्ये सांगितलं। तर अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी आज सभागृहात निवेदन दिलंय। यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पाढाच वाचलाय। आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली। विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास SIT कडे वर्ग करण्यात आले।
दरम्यान कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणी मदत केली असेल तर त्यांना धडा शिकवू असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही. पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय. त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही. कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू. तर मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर खरात प्रकरणावरून कशा प्रकारे राजकारण रंगलंय तेही बघूया. माझा आपल्याला एकच फक्त प्रश्न आहे की नुसतं आर्थिकदृष्ट्या नाही तर या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं. आपण सगळी हिस्ट्री 2022, 23, 24 पासून सगळी सांगितली. त्याचबरोबर राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत. आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे. तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो. अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, स्पष्ट आहे की यामध्ये काही IPS, IAS, महसूल विभागाचे अधिकारी, यामध्ये तहसीलदार, हे काही अधिकारी आहेत. ठीक आहे, आपण फोटो कोणाचे कोणाबरोबर काढतो त्यामुळे त्या फोटोवरून कोणावर गुन्हे दाखल करणं हे योग्य होणार, याच्याशी तर आपण सगळे सहमत आहोत. परंतु त्यांना या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी त्याला मदत केल्याची माहिती आहे, ती वाचवल्याची माहिती आहे. म्हणून ही चौकशी त्यामध्ये यांचा पुन्हा पुढे त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, दबाव वाढवू नये म्हणून न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात आपण निर्णय घ्याल का? तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बोटाला झालेली जखम आणि भोंदू खरातसोबत असणारी जवळीक यावरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले. आता सुनील तटकरेंच्या अंगठ्याला बोटाला झालेल्या जखमेवरही विरोधक मैदानात उतरले आहेत. तटकरेंच्या बोटाच्या जखमेवरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या. काही दिवसांपूर्वी तटकरेंचा खरातसोबतचा फोटो समोर आल्यानं विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यानंतर आणखी एक महिला नेत्या आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभेत विजयासाठी महिला नेत्याने खरातकडे जाऊन पूजा केल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत ती महिला खासदारही झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे या विजयी महिला खासदाराची SIT चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते. महिला नेत्या भोंदू खरातकडे तोटका काढण्यासाठी गेल्या होत्या असं सूत्रांनी म्हटलं. भोंदू खरातने धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा या निमित्ताने करण्यात येतोय. खरातच्या कार्यालयात संबंधित महिला नेत्या कुटुंबासह याआधीही आल्याची माहिती आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या महिला नेत्याने खरातकडे पूजा केल्याची चर्चा आहे. केवळ महिला नेत्याच नाही तर पुरुष नेताही खरातकडे निवडणुकीत विजयासाठी गेल्याची सूत्रांची माहिती समोर येते. अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने कोट्यवधींची काळी माया जमवल्याचं समोर येत आहे. नाशिकमध्ये खरातने आलिशान बंगले, फार्म हाऊस, शिर्डीमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी भूखंड, तर शिर्डीत 48 गुंठ्यावर पसरलेल्या लॉन्समध्ये पार्टनरशिप अशी अमाप माया खरातने जमवली. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यवधीच्या मालमत्तेतही भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परिसरात असणाऱ्या सिल्व्हर ओक लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचे बंधू महेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये भोंदूने गुंतवणूक केली आहे. तर शिर्डीमध्ये अनेक मालमत्तांची असल्याची चर्चा आहे आणि या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी सुरू आहे. भक्तांना गंडवून भोंदू मांत्रिक अशोक खरातने जमा केलेल्या संपत्तीचा संपूर्ण हिशेब अजून व्हायचा आहे. दरम्यान खरातच्या जाळ्यात अनेक राजकीय नेते अडकल्याचा आरोप होतोय. आता नवनवीन नावं समोर येत आहेत. खुद्द प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूही अडचणीत येण्याची शक्यता आहे. बच्चू कडूंचा अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तुम्ही भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा इथे या अशा आशयाचा संवाद बच्चू कडू आणि अशोक खरातमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. लाईक टू से मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधलं साकडं होते.
भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बच्चू कडूंनी काय स्पष्टीकरण दिलं तेही बघूया. भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते, त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला. आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय, ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून समाजाचं मन राखावं लागतं. कधी कधी आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धोताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.